अभिमन्यू, अरे काय रे, एकच पराठा? हा हा, बस झालं. काय काय वृंदा? अगं वाढायचं त्याला. तेच म्हणाले. अरे तो लाख म्हणेल, त्याचं कुठं ऐकतेस? अरे आता मी वाढतो बघ. अरे काय, मी काय वाढतो? नाही नाही, असं कसं? एक पराठ्याने काय अरे, काय होतं? करतोय? अजून एक घे. अरे अरे हे बघ अभि, माणसानं कसं खाऊन पिऊन असं मजेत राहायचं. हा अरे मस्त काय राहायचं, कामावर जायचंय आम्हाला. अरे खा रे, पराठेच आहेत, पुरणपोळी नाहीये. हा काका, खा. का का चालेल चालेल, कम काय चाललंय तुमचं मला काही कळतच नाहीये. हा जर माझा मोहन आहे तर याच्यावर अभिमन्यू म्हणून सगळे एवढं प्रेम कसं काय करतात? म्हणजे अगदी लहानपणापासूनच्या सवयी माहिती आहेत यांना. नक्की काय अर्थ काढू मी या सगळ्याचा? कोण असेल ती व्यक्ती? हो थांबा, कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? बऱ्या बोलाने बोला, नाही तर मी सगळ्या घरच्यांना बाहेर बोलवी ना. अहो बोला, मी पोलिसात देईन ना तुम्हाला. सौभाग्यवती भावा. तुम्ही तुम्ही इथे तुम्ही इथे काय करताय? तुम्ही त्याच ना जे मला गावाकडे मी नाव काय, मुंबई काय? इथे मुंबईत येऊन चूक केली आहेस तू. चल निघ इथून, निघून जा. अगं मोठ्या संकटात सापडली आहेस तू. नाही नाही, मी नाही येणार कुठे. अहो अहो, इथे नवरा आहे माझा. ए मूर्ख मुली, तुला कळत नाहीये, तो तुझा नवरा नाहीये. ए मान्य कर, अगं नवरा मेलाय तुझा, मेलाय तुझा नवरा. सोडा मला. तुम्ही नका सांगू मला हे सगळं. मला माहितीये माझा नवरा जिवंत आहे. कळलं तुम्हाला? तुला समजत नाहीये, तुला कळत नाहीये मी काय सांगितलं ते. चल 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 अगं चल. ए तुम्ही सोडा मला. मी इथे आली आहे ना ते माझ्या नवऱ्यासाठी, आणि त्याला घेतल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. ए तुला कळत नाहीये का ग? चल, तो तुझा नवरा नाहीये. चल चल सोडा. अगं चल. अगं चल. कोण तुम्ही? चला निघा बाहेर. चल चला चला निघा बाहेर.
हे बाळा, तुझा जीव धोक्यात आहे. एकदा या चक्रावर अडकलीस ना तर हे चक्र भेटणं फार कठीण होईल तुला. चल चल चल, तुझा जीव धोक्यात आहे. चल चल. जिवंत राहायचं असेल ना तर सावध हो. आत्ताच्या आता इथून निघून जा. हे लोक तुला संपाच्या मार्गावर आहेत. आत्ताच्या आता निघून जा. या बाई नक्की कोणापासून सावध करतात मला? आणि या त्याच होत्या ना ज्यांनी मला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. मग आता त्याच का म्हणतायत की माझा नवरा जिवंत नाहीये? नक्की काय घडतंय? आणि या बाई इथे कशा पोहोचल्या? संपवतील. काय चाललंय? कोण होती ती बाई? काय विचारलं मी? कोण होती ती बाई? माहित नाही. माहित नाही? तुम्ही दोघी बोलत होतात ना काहीतरी, तरी तुला माहित नाही? तू काय मूर्ख समजतेस मला? नाही बाईसाहेब, तू असं काही नाही. खरंच मला नाही माहिती कोण आहे. मी नाही ओळखत. कसली खोटारडी आहेस ग? ओळख नसतानाही तुम्ही दोघी काहीतरी बोलत होतात. ती बाई तुला काहीतरी सांगत होती, तुझ्याशी बोलत होती. हे बघ, हे माझ्या घरच्यांना फसवू शकतेस तू, मला नाही. तुझे हे गेम्स आहेत ना, ते माझ्या बरोबर खेळायचे नाहीत. बोल आता, तोंड उघड. ती बाई काय सांगत होती तुला? आणि होती कोण? साथीदार होती ना तुझी? तुम्ही दोघी मिळून माझ्या घराच्या विरोधात कट रचताय ना? बोल बोल, खरं सांग. म्हणूनच तू माझ्या घरात आल्यापासून विचित्र विचित्र गोष्टी घडतायत. खरं काय ते सांग. अहो बाईसाहेब, तुम्ही काय बोलता? शपथ, असं काही नाही. मी या घराविरोधात कट का रचू? अहो मी शपथ सांगते, असं काही येतो नाहीये. माझा ऐका, विश्वास ठेवा माझ्या. वृंदा, कुठे आहेस तू?